नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी व्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स अँड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर मैत्रिणींनो, ज्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना महेश्वरी साड्यांचं अगदी वेड लागलं असं तुम्ही म्हणताय, त्याचप्रमाणे धर्मावरम मी आणलंय. धर्मावरमचं जे कलेक्शन आहे ते बऱ्याच दिवसापासून तुम्हाला सगळ्या रंगसंगतीमध्ये मिळत नव्हतं, कारण या सगळ्या साड्या हँडलूम आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे माझेही हात बांधले जातात आणि एका ठराविक वेळेमध्येच यांच्या साड्यांची पूर्तता जी आहे ती होत असते. जसं आपण म्हणतो की पोटामध्ये बाळाला वाढायला 9 महिने पूर्ण द्यावे लागतात, त्यानंतरच परिपक्व त्यांची वाढ होते. त्याचप्रमाणे हातमागावर बनणाऱ्या साड्यांचंही तसंच असतं. कितीही पैसे आपण जास्त दिले, कितीही कालावधी किंवा कितीही मनुष्यबळ वाढवलं, तरी पण एक साडी हा एकच मनुष्य बनवू शकतो. एका माणसाने सुरुवात केलेल्या साडीचा शेवटही तोच करतो आणि तेव्हाच ती एक सुरेख रूप घेते. त्याचप्रमाणे आजची जी धर्मावरम आहे ही अतिशय सुंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, या साडीचं जे नकाशी काम आहे ते सर्वतोपरी सुंदर असं नकाशी काम आहे. सगळ्यात पहिले आपण या साडीच्या डिटेल लुककडे येऊया. या साडीमध्ये एक विशिष्ट दक्षिण भारतातील पद्धत आहे, की जे प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्या मंदिरांवरती आपल्याला आढळते तशी आहे. आणि यांचा जो बुट्टा आहे तो, याचा आकार जो आहे तो षटकोनी आहे, पण यांची वीण बघा. षटकोनी बुट्टा हा तब्बल मला असं वाटतं की 36 किंवा 45 नाजूक अशा बिंदूंनी बनवलेला आहे आणि ही अत्यंत सुंदर आहे आणि अत्यंत बेस्ट अशी ही साडी आहे. साडीची नकाशी ही सर्वतोपरी सुंदर, प्रत्यक्ष वेड लावणारी आणि आपल्या डोळ्यांचं आकर्षण शेवटपर्यंत टिकवून ठेवणारी आहे. तुम्ही यंग असाल, बऱ्याच असं होतं की प्रियंका एक मॉडर्न लुक हवंय, पण पारंपरिक साड्यांमध्ये ते लुक येत नाही. तर तुम्ही अत्यंत चुकीचं विचार करताय, कारण मला असं वाटतं या साडीमध्ये तुम्ही जेवढ्या स्टायलिश दिसाल, जेवढ्या अट्रॅक्टिव्ह दिसाल, तेवढ्या दुसऱ्या कोणत्याच साडीमध्ये दिसू शकत नाही. या साडीची प्राइस आहे 8,500. सगळे सुंदर कलर्स आणलेत तुमच्यासाठी. जाऊयात आपण याच्या नेक्स्ट कलर. कोक कलर आणि धर्मावरम साडी, हा सुंदर षटकोनी बुट्टा आणि सगळंच ते भारी. इतकं मनमोहक लुक आहे की मला असं वाटतं प्रत्येक साडी ही तुम्हाला असं वाटतंय की तुमच्यासाठीच बनवलेली आहे. दिसताना सुंदर, छान, शेवटपर्यंत भरीव आणि अगदी मनाला वेड लावणारी. बेस्ट आहे रनिंग असं ब्लाउज. हा गुलाबी रंग बघताना अनेकाला प्रश्न पडतो की या रंगाला नेमकं काय म्हणावं. तर एनर्जेटिक पिंक कलर हा आहे. या रंगामध्ये एनर्जी आहे. सोन्यासारखा गोल्डन कलर, गुलाबी कलर आणि सुंदर यांचं कॉम्बिनेशन. दिसताना अतिशय सुंदर साडी, बेस्ट हे लुक आहे. अशी साडी आपल्याकडे नक्की असावी, जी इतकं सुंदर आणि मनमोहक लुक तुम्हाला देणारी असावी. छान असा पदर आहे आणि अत्यंत सुंदर असं काम आहे. सुंदर असं काम आहे. साडी अजिबात न फुगणारी आहे आणि पटकन मनाला वेड लावणारी आहे. अशी साडी आपल्या वॉर्डरोबमध्ये नक्की असावी, जी इतकी सुंदर आणि छान दिसणारी असावी. काहीतरी वेगळं, काहीतरी सुंदर आणि दिसताना भारी. नकाशीने भरलेला पदर आहे आणि सुंदर ही साडी आहे. या साडीचं जे काम आहे ते इतकं काहीसं सुंदर आहे आणि खरोखर म्हणजे मला असं वाटतं की एक जी चमक आहे ना, की सोनं जसं चमकावं तशी चमकते ही साडी, त्यामुळेच ही स्पेशल आहे. 8,500 प्राइस आहे. दिसताना एक, पण रंगात रंग लपलाय तो म्हणजे दोन. बैंगनी विथ जामुनी कलरची ही सुरेख धर्मावरम. एक अशी साडी हवी आहे जी फक्त मोह, मोह आणि मोहच क्रिएट करू शकते आणि एक्झॅक्टली हा कलर तसा आहे. हे कॉम्बिनेशन तसं आहे आणि सुंदर नकाशी आहे. अजिबात न फुगणारी, पटकन बॉडी शेप घेणारी आणि अतिशय उठून दिसणारी ही साडी असावी हो एखादी साडी आपल्याकडे, इतकी सुंदर आणि सुरेख. सोन्याची किरणं जशी पडावीत ना सूर्याची, एक्झॅक्टली हा तसा पिवळा धम्म कलर आहे, जो की खूप ब्राईट जे लुक आहे ते क्रिएट करून देतोय आणि हा स्वतःमध्ये सुंदर कलर आहे. खरं तर या रंगाची जी ओरा आहे ती इतकी इतकी एनर्जेटिक आहे की प्रत्येकाला असं वाटेल की वळून बघावं असं वाटेल तुमच्याकडे, की नाही साडी खूप सुंदर घातलेली नेसलेली आहे. अतिशय सुंदर नेसलेली साडी, अतिशय सुंदर हिचं लुक आणि अतिशय छान याचं कॉम्बिनेशन आहे. दिसताना ही बेस्ट आहे. शेवटपर्यंत भरीव येऊन रनिंग असं ब्लाउज. मॅजिक मजेंडा कलर आलेला आहे, म्हणजे तेच मजेंडा विथ बैंगनी कलरचं एक सुंदर कॉम्बिनेशन जे अतिशय सुंदर आहे. अशी साडी जी स्वतःमध्ये छान आहे, अशी साडी जी स्वतःमध्ये उत्तम आहे आणि मला असं वाटतं की असं कॉम्बिनेशन आपल्याकडे नक्की असावं, जे इतकं सुंदर आणि सुरेख दिसणारं असावं.
छान दिसते आहे, उत्तम दिसते आहे, सुंदर दिसून मस्त याचं जे लुक आहे ते क्रिएट होतं. आमसुनी कलर तोही प्युअर हँडलूम सिल्कमध्ये आणि धर्मावरममध्ये. होय, हे सगळं जे जुळून आलंय ना, ते मला असं वाटतं एक योगायोगच म्हणावं लागेल. कारण एवढी डार्क ही साडी आहे, याचं टोन इतकं सुंदर आहे आणि याची जी बॉर्डर आहे ती डार्केस्ट नेव्ही ब्लू कलरची बॉर्डर आहे आणि हे सगळं बेस्ट दिसतंय. षटकोनी बुट्ट्यामुळे एक नाजूक साडीलापणा येतोय, तो जास्त छान आणि उठावदार दिसतोय. अशी साडी मला असं वाटतं आपल्या वॉर्डरोब मध्ये असावी, जी इतकी सुंदर आणि सुरेख दिसणारी असावी. बेस्ट आहे रनिंग असं ब्लाउज. रामा मोरपंखी रंगाची एक सुरेख साडी आहे. अशी साडी जिचा रामा मोरपंखी रंग हा स्वतःमध्ये सुंदर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक सुंदर डेफिनेशन आहे जी खूप अट्रॅक्टिव्ह साडीकडे वळते आणि एक्झॅक्टली ही डेफिनेशन या साडीला परफेक्टपणाने लागू होते. ती म्हणजे रामा मोरपंखी कलर, जो सुंदर आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, सेटल कलर आहे. 8,900 प्राइस आहे. सगळे रंग सुंदर, मस्त, युनिक. 8,000 नाही, 500, सॉरी, 8,500 प्राइस आहे. हातावरची मेहंदी रंगल्यावर जसा मेहंदी मेहरून कलर येतो, तुम्ही बघा, मी तुम्हाला कायम याचं उदाहरण सांगते ना, की एक मेहंदी जेव्हा रंगते ना, कारण एक्झॅक्टली जो मेहरून कलर येतो ना, तो वेगळा असतो. पण मेहंदी रंगल्यावर जो मेहरून कलर दिसतो, तो असा काही दिसतो आणि बघा, एक्झॅक्टली सेम हे मॅच होतं आणि सेम ही साडीचा रंग आहे, जो की खूप वेगळा आहे. आणि हा रंग मोस्टली धर्मावरम महेश्वरीमध्येच येतो, जो की खरोखर उत्तम आणि छान आहे. बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे. उत्तम अशी साडी आहे. साडी शेवटपर्यंत भरीव, बेस्ट आणि युनिक. छान कलेक्शन आहे. उत्तम असं आहे रनिंग असं ब्लाउज. रॉयलपणा, एक साडी जी हेरिटेज लुक तुम्हाला प्राप्त करून देऊ शकते आणि या साडीसारखं सौंदर्य दुसरं कोणत्याच साडीमध्ये नाहीये. सोन्यासारखा रंग म्हणजे हा. सोन्याची चमक म्हणजे ही. सोन्याचा बुरादा जसा चमकेल ना लाईट्स पडल्यावर, एक्झॅक्टली ते चमक आहे. आणि असं वाटतंय की सोन्याच्या धाग्यांनी या साडीचे काठ बनवलेले आहेत आणि पुढे ते धागे खेचलेले आहेत. ही इतकी सुंदर साडी आहे आणि साडीचं जे लुक आहे ते अतिशय सुंदर. म्हणजे विषय संपतो या साड्या बघून. या इतक्या सुंदर साडीज आहेत आणि हे इतकं सुंदर लुक आहे. बेस्ट, अनदर लेवल सुंदर कलेक्शन रनिंग असं ब्लाउज. माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या या ब्लॉगिंग ऑनलाईनच्या जर्नीमध्ये पहिल्यांदा आलेलं हे कॉम्बिनेशन, डार्केस्ट बॉटल ग्रीन विथ वाईन. वाईन आणि बॉटल ग्रीन रंग कधी एकत्र होऊ शकतो का असं आपण विचार करत नाही आणि ते कॉम्बिनेशन आता मी तुम्हाला दाखवतेय. हे इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे. म्हणजे दोन शेड जे डार्क आहेत पण ते एकत्र येत आहे आणि अत्यंत तिसरा जो सुंदर रंग सुरू होत दिसतोय ना, खूपच सुंदर. म्हणजे अतिशय भारी एक गिफ्टच आहे मला असं वाटतं आपल्या सगळ्यांसाठी हे, की एवढे सुंदर कलर्स आपल्याला धर्मावरम मध्ये बघायला मिळतात आणि खरोखर छान, उत्तम, सगळं 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 भारी याच्यामध्ये. आणि मस्त असं रनिंग ब्लाउज आलाय. बैंगनी रंगाची ही अतिशय सुंदर साडी. म्हणजे आपण बैंगनी रंग जर आपण शोधतो, की मोस्टली ज्याही असं बऱ्याच जणांना वाटतं, की बैंगनी जो कलर आहे तो खरोखर अट्रॅक्टिव्ह कलर्स मध्ये प्रियंका येतो का? कारण सगळेजण म्हणतात 100% येतो. म्हणजे हा कलर स्वतःमध्ये सुंदर दिसतो, छान दिसतो. याचं जे लुक आहे ना, ते अतिशय सुंदर असं लुक आहे, सुंदर असं सौंदर्य आहे याला आणि अतिशय छान, सुंदर, मस्त दिसणारी साडी आहे, जी की बेस्ट आहे. तुम्ही बघू शकताय केवढं सुंदर सौंदर्य आहे. शेवटपर्यंत भरीव रनिंग असं ब्लाउज. असा होता आजचा ब्लॉग. सीओडीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाहीये. तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकता. जीपे, फोन पे, बँक ट्रान्सफर, UPI, ऑल टाईप ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. तर नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू सो मच.